एका घनदाट अरण्याने वेढलेला प्रतापगडाचा पायथा. हां. तिथे उभारलेला एक अतिशय भव्य आणि सुशोभित तंबू. आणि त्या आतमध्ये उभे असलेले दोन अत्यंत वेगळे पुरुष. एकीकडे अवाढ्य व शरीरयष्टीचा, युद्धातला मुरलेला आणि प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला विजापूरचा बलाढ्य सेनापती अफझल खान. आणि दुसरीकडे आपले शिवाजी महाराज. अगदी. दुसरीकडे सावध, शांत, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे आणि आपल्या वस्त्रांखाली पोलादी चिलखत लपवून आलेले शिवाजी महाराज. एका भेटीत आणि एका जीवघेण्या मिठीत दख्खनचा संपूर्ण इतिहास कायमचा बदलून गेला. नक्कीच बदलला. पण मला वाटतं यामागे केवळ दोन योद्ध्यांचा वैयक्तिक किंवा शारीरिक संघर्ष नव्हता, तर होती एक अत्यंत गुंतागुंतीची, अनेक महिने शिजलेली आणि अचूक आखलेली राजकीय रणनीती. आणि हीच ती गोष्ट आहे जी या घटनेला इतिहासात एक वेगळं स्थान मिळवून देते. म्हणजे बघा, आपण जेव्हा या घटनेकडे पाहतो ना, तेव्हा ती केवळ शौर्याची कथा उरत नाही. बरोबर. ती एका नव्या राजकीय पर्वाची नांदी होती, जिथे एका प्रस्थापित बलाढ्य सत्तेला एका नव्या उगवत्या सत्तेने केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे, तर भौगोलिक ज्ञान, गुप्तहेर खात्याची अचूक माहिती आणि मानवी मानसशास्त्राच्या आधारावर कशी मात दिली, याचा हा एक उत्कृष्ट वस्तुपाठ आहे. हो ना. नमस्कार. तुम्ही पाहत आहात द डीप रूट्स, जिथे आपण शोधतो इतिहासाच्या, साहित्याच्या आणि विचारांच्या खोल मुळांचा प्रवास. आणि आजचा आपला हा प्रवास खूपच रंजक असणार आहे. हो, खरंच. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण प्रतापगडाच्या युद्ध आणि अफझल खान वधाच्या घटनेमागील ऐतिहासिक, राजकीय आणि मानसिक पदरांचा अतिशय बारकाईने वेध घेणार आहोत. अगदी मुळापासून. हो. इंग्रजांच्या फॅक्टरी रेकॉर्डसारख्या त्रयस्थ नोंदींपासून ते समकालीन बखर आणि पोवाड्यांपर्यंतच्या ऐतिहासिक साधनांचा आधार घेऊन या घटनेमागचं खरं सत्य काय होतं ते आपण उलगडणार आहोत. आपण नेहमी ऐकलेल्या कथांच्या पलीकडे जाऊन या घटनेचं तत्कालीन आणि आजचं महत्त्व समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणजे बघा, हे नीट समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे 17व्या शतकाच्या सुरुवातीला. हो, 17व्या शतकाचा मध्यकाळ, विशेषतः 1650चं ते दशक. विजापूरची आदिलशाही ही दख्खनमधील एक अत्यंत प्रभावशाली आणि मोठी सत्ता होती. पण या काळात ती आतून प्रचंड कमकुवत होत चालली होती. अच्छा. म्हणजे आदिलशाही फक्त उत्तरेकडून येणाऱ्या मुघलांच्या वाढत्या दबावामुळेच कमकुवत होत नव्हती, तर ती आतूनही पोखरलेली होती, असं तुम्हाला म्हणायचंय. अगदी बरोबर. दरबारातील सरदारांमध्ये प्रचंड गटबाजी आणि अंतर्गत बंडखोरी सुरू होती. आणि अशा या अस्थिरतेच्या काळात शहाजीराजांचे पुत्र तरुण शिवाजी महाराज यांनी पुणे आणि आजूबाजूच्या प्रदेशात स्वतःचा स्वतंत्र कारभार करायला सुरुवात केली होती. त्यांनी केवळ जमीनदारी चालवली नाही, तर अनेक किल्ले जिंकले आणि स्वतःच असं एक प्रशासकीय जाळं विणायला सुरुवात केली. आणि साहजिकच हिंदवी स्वराज्य उभारण्याची ही महत्वाकांक्षा विजापूरच्या दरबारासाठी केवळ एक छोटी बंडखोरी नक्कीच नव्हती. अजिबात नाही. ते त्यांच्या अस्तित्वाला निर्माण झालेलं एक थेट आणि अत्यंत मोठं आव्हान होतं. आणि म्हणूनच या आव्हानाला मोडून काढण्यासाठी आदिलशाहीला एका अशा माणसाची गरज होती, जो केवळ ताकदवानच नसेल, तर ज्याला या प्रदेशाची खडानखडा माहिती असेल. बरोबर. आणि इथेच अफझल खानाची एंट्री होते. त्यांनी अफझल खानाची निवड केली कारण तो पूर्वी वाईचा सुभेदार राहिला होता. अच्छा. म्हणजे त्याला तिथला भूगोल आणि लोक माहीत होते तर. हो ना. तिथला भूगोल, तिथले लोक आणि तिथल्या राजकीय परिस्थितीचा त्याला चांगलाच अभ्यास होता. आदिलशाहीने त्याला शिवाजी महाराजांचा कायमचा बंदोबस्त करण्याची स्पष्ट मोहीम देऊन पाठवलं होतं. बापरे. आणि खानाने या मोहिमेसाठी जी तयारी केली होती ना, त्यावरून या मोहिमेचं गांभीर्य लक्षात येतं. म्हणजे त्याने किती सैन्य आणलं होतं सोबत? त्याच्यासोबत साधारण 12,000 घोडदळ, 10,000 पायदळ, मोठा तोफखाना, शेकडो हत्ती आणि उंट, अशी ती एक प्रचंड मोठी आणि खर्चिक युद्धयंत्रणा होती. करण्यासारखी वाटते. मी विचार करत होते की हा प्रसंग एका बुद्धिबळाच्या खेळासारखा वाटतो. अरे वा, छान तुलना आहे ही. म्हणजे बघा, एका खेळाडूकडे अवाढव्य सैन्य आणि सर्व प्रकारची पारंपरिक ताकद आहे, तो म्हणजे अफझल खान. तर दुसरा खेळाडू म्हणजे शिवाजी महाराज. त्यांच्याकडे एवढं मोठं सैन्य नाहीये, पण ते तोच बुद्धिबळाचा पट आणि तिथला भूगोलच स्वतःचे हत्यार म्हणून वापरत आहेत. एकदम अचूक बोललात. आणि या बुद्धिबळाच्या पटावर खानाला वाटत होतं की तो एका मोकळ्या मैदानात खेळतोय. पण महाराजांनी हा पटच अशा एका चक्रव्यूहात बदलला जिथे खानाचे हत्ती आणि घोडे हलूच शकणार नव्हते.
पण मग इथेच मला एक मोठा विरोधाभास जाणवतोय. कोणता? जर खान इतका अनुभवी सेनापती होता आणि वाईचा सुभेदार म्हणून त्याला तिथला भूगोल माहीत होता, तर त्याने आपला भारी तोफखाना आणि घोडदळ एका घनदाट जंगलात आणि दऱ्याखोऱ्यात नेण्याची घोडचूक का केली? तो इतका मूर्ख नक्कीच नव्हता की त्याला डोंगराळ भागात तोफा चालवता येणार नाही हे समजू नये. मग त्याने असं का केलं? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला तत्कालीन त्रयस्थ पुराव्यांमध्ये मिळतं. म्हणजे कुठल्या पुराव्यांमध्ये? आपण इतिहास वाचताना अनेकदा असं गृहीत धरतो की ही एक समोरासमोरची लढाई होती. पण ऑक्टोबर 1659च्या राजापूर येथील इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्समधील नोंद एक वेगळंच सत्य समोर आणते. अच्छा, हे फॅक्टरी रेकॉर्ड्स म्हणजे नक्की काय? फॅक्टरी रेकॉर्ड्स म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यापारावर परिणाम करणाऱ्या स्थानिक राजकीय घडामोडींच्या ठेवलेल्या रोजच्या नोंदी. समजलं. या नोंदीनुसार आदिलशाही दरबाराने आणि खुद अफजल खानाने हे ओळखलं होतं की डोंगराळ आणि जंगलव्याप्त भागात उघड्यावर युद्ध करणं अशक्य आणि अत्यंत खर्चिक आहे. मग त्यांनी काय ठरवलं? त्यामुळे त्यांनी एक गुप्त रणनीती आखली होती. मैत्रीचं नाटक करून, म्हणजेच ब्रिटिशांच्या भाषेत प्रिटेंडिंग फ्रेंडशिप, शिलाजी महाराजांना वाटाघाटीसाठी बोलावून त्यांना कैद करावं किंवा संपवावं. बापरे, हे खरोखरच चक्रावून टाकणार आहे. म्हणजे खानाचा जो काही वाटाघाटींचा किंवा भेटीचा प्रस्ताव होता तो मुळातच एक पूर्वनियोजित कट होता. 100%. तो मोकळ्या मैदानातून डोंगराकडे आला कारण त्याला वाटलं की तो मैत्रीच्या नाटकाने महाराजांना सहजासहजी आपल्या जाळ्यात ओढू शकेल. पण तत्पूर्वी त्याने महाराजांना डोंगरातून बाहेर काढण्याचा एक प्रयत्न केला होता, बरोबर? हो, अगदी बरोबर. ज्याला आपण आजच्या भाषेत मनोवैज्ञानिक युद्ध किंवा सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणू शकतो. बरोबर बोललात. सप्टेंबर 1659 मध्ये जेव्हा खानाचं सैन्य विजापूरहून निघालं तेव्हा वाटेत त्याने जाणीवपूर्वक पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आणि तुळजापूरच्या भवानी मातेच्या मूर्तीची विटंबना केली. किती भयंकर आहे हे. आता यामागे केवळ धार्मिक द्वेष नव्हता बरं का. यामागे एक अत्यंत थंड डोक्याने आखलेली युद्धनीती होती. म्हणजे महाराजांनी संतापून बाहेर यावं म्हणून. अगदी तेच. शिवाजी महाराजांची आराध्य दैवत असलेली भवानी माता आणि महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेला विठ्ठल या दोन्ही ठिकाणांची नासधूस केल्यावर शिवाजी महाराज संतापतील आणि भावनेच्या भरात आपला सुरक्षित डोंगराळ भाग सोडून मोकळ्या मैदानात युद्ध करायला येतील. आणि तिथे मग खानाच्या अवाढव्य सैन्यापुढे त्यांचा सहज पाडाव करता येईल, हा त्यामागचा खरा हेतू होता. तर हो, तोच हेतू होता. पण खानाचा हा मानसिक सापळा महाराजांनी अत्यंत शांतपणे हाताळला. ते रागाने पेटून उठले नाहीत की त्यांनी भावनेच्या भरात आपला गड सोडला नाही. अजिबात नाही. त्यांनी प्रचंड संयम दाखवला. मला वाटतं खानाच्या या खेळीचा परिणाम अगदी वेगळाच झाला असावा. म्हणजे खानाने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला का? नक्कीच. खानाच्या या धार्मिक विटंबनेमुळे स्थानिक हिंदू देशमुख प्रचंड हादरले. जे कदाचित आदिलशाहीशी एकनिष्ठ राहिले असते किंवा तटस्थ राहिले असते, तेच ना? हो, तेच. ते खानाला घाबरण्याऐवजी त्याच्या विरोधात गेले आणि त्यांनी महाराजांना आतून गुप्तपणे साथ द्यायला सुरुवात केली. की खानाच्या गोटातील प्रत्येक हालचाल, त्याचा हेतू आणि त्याची मनस्थिती याची अचूक माहिती महाराजांपर्यंत पोहोचत होती. आता इथेच खरी गोष्ट सुरू होते, कारण या गुप्त माहितीच्या आधारावरच महाराजांनी आपली प्रतिरणनीती आखली. बरोबर. त्यांनी थेट युद्धाऐवजी खानाला आपण अत्यंत घाबरलो आहोत असं नाटक सुरू केलं. पंताजी गोपीनाथ या आपल्या वकिलामार्फत त्यांनी खानाशी वाटाघाटी सुरू केल्या. आणि निरोप काय पाठवला माहितीये? काय? ते म्हणाले की मी तुम्हाला माझ्या वडिलांसमान मानतो, मी आदिलशाहीला शरण यायला तयार आहे, पण मला तुमची भीती वाटते, त्यामुळे तुम्हीच प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन मला अभय द्यावा. बापरे, किती हुशार खेळी होती ही. आणि खानाचा अहंकार एवढा मोठा होता की तो या जाळ्यात अडकला आणि जावळीच्या घनदाट जंगलात यायला तयार झाला. जावळीचं खोरं निवडणं हा महाराजांचा युद्धनीतीचा खऱ्या अर्थाने मास्टर स्ट्रोक होता. तुम्ही मगाशी विचारलत नाही की खानाने आपलं सैन्य जंगलात का आणलं? हो, तोच माझा प्रश्न होता. तर जेव्हा खान जावळीत पोहोचला ना, तेव्हा त्याला भौगोलिक कोंडीचा सामना करावा लागला. ते जंगल इतकं घनदाट होतं की तिथे सूर्याची किरणही जमिनीवर पोहोचत नसत. बापरे, म्हणजे अक्षरशः काळोख. हो, अरुंद वाटा, उंच कडे आणि खोल दर्या. तिथे खानाचं ते 10,000 पायदळ आणि 12,000 घोडदळ अक्षरशः एका ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यासारखं झालं. म्हणजे अशा भौगोलिक स्थितीत घोडदळाची रांग तयार करणं किंवा तोफा फिरवणं पूर्णपणे अशक्यच होऊन बसलं असेल. अगदी. खानाची सर्वात मोठी ताकद तिथे पूर्णपणे निरुपयोगी ठरली. आणि याच वेळी महाराज मात्र एका अत्यंत काटेकोरपणे पूर्वनियोजित केलेल्या लष्करी योजनेची अंमलबजावणी करत होते. हो, त्यांची तयारी खूप चोख होती. त्यांनी केवळ तंबू उभारला नव्हता, त्यांनी स्वतःच्या रक्षणाची आणि प्रतिहल्ल्याची पूर्ण तयारी केली होती.
कपड्यांखाली पोलादी चिलखत, डोक्यावर जिरेटोपाखाली लोखंडी टोप, डाव्या हातात वाघनफं आणि उजव्या हातात बिचवा लपवला होता. आणि केवळ वैयक्तिक तयारीच नाही वर का, संपूर्ण जंगलात त्यांनी आपलं सैन्य अतिशय गुप्तपणे पेरून ठेवलं होतं. अच्छा, म्हणजे सैन्य आधीच तिथे दबा धरून बसलं होतं? हो, नेताजी पालकर आणि मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील सैन्य खानाच्या सैन्यावर अचानक हल्ला करण्यासाठी योग्य इशाऱ्याची वाट पाहत बसलं होतं. आणि मी असेही वाचलंय की या सगळ्यामागे एक आध्यात्मिक बळ सुद्धा होतं. हो, बखरकारांच्या नोंदींनुसार या भेटीच्या आदल्या रात्री महाराजांना भवानी मातेचा दृष्टांत झाला होता. अरे वा. तिने त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला होता. या मानसिक आणि आध्यात्मिक बळामुळे महाराज कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार होते. आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 10 नोव्हेंबर 1659, प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेला तो सुशोभित तंबू. दोघंही आठ भेटतात. तिथे आधी अत्यंत तणावपूर्ण शाब्दिक चकमक उडते. अफजल खान महाराजांना तुच्छतेने एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे कुणबी म्हणून हिणवतो. आणि महाराजही त्याला तितक्याच तिखटपणे उत्तर देतात. हो, ते त्याला भटारी म्हणजे स्वयंपाक्याचा मुलगा म्हणून चिडवतात. त्यानंतर खान मिठी मारण्याच्या बहाण्याने पुढे येतो आणि तिथेच दगा होतो. हो, तो अवाढव्य खान महाराजांना आपल्या बगलेत दाबतो आणि त्यांच्या पाठीवर कट्यारीचा जोरदार वार करतो. पण तो वार फुकट जातो कारण महाराजांच्या अंगात चिलखत असतं. सुदैवाने चिलखत होतं तिथे. अरे आहा, एका क्षणाचाही विलंब न लावता महाराज आपल्या डाव्या हातातील वाघ नख खानाच्या पोटात घुसवतात आणि त्याच वेळी उजव्या हातातील बिचव्याने त्याच्या कुशीत वार करून त्याचा कोथळा बाहेर काढतात. खान दगा ओरडत खाली कोसळतो. आणि लगेचच तंबू बाहेर एक वेगळंच युद्ध सुरू होतं. सय्यद बंडा बरोबर ना? हो, खानाचं अंगरक्षक सय्यद बंडा, जो एक अत्यंत निष्णात तलवारबाज असतो, तो तंबूत घुसतो आणि महाराजांवर तलवारीचा वार करतो. पण त्याच क्षणी महाराजांचा अंगरक्षक जीवा महाला पुढे सरसावतो आणि एका फटक्यात सय्यद बंडाचा हात छाटून त्याला ठार करतो. होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशी ती म्हणच पडली पुढे. अगदी बरोबर. आणि यानंतर लगेचच गडावरून तोफांची सलामी दिली जाते. आता इथे मला एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर तुम्हाला थांबवायचंय. बोला ना. इतिहास नेहमी असं सांगतो की खानाने पहिला वार केला आणि महाराजांनी केवळ स्वसंरक्षणाची कृती म्हणून खानाला मारलं. आपण शालेय पुस्तकांमध्ये हेच वाचतो. हो, वाचतो आपण. पण जरा विचार करूया. मी विचार करत होते की जर महाराजांना फक्त स्वतःचा बचाव करायचा असता तर त्यांनी जंगलात हजारो सैनिक का लपवून ठेवले असते? अगदी रास्त विचार आहे तुमचा. चिलखत आणि शस्त्रे लपवून जाणं म्हणजे त्यांना खात्रीच होती की हल्ला होणार आहे. हे केवळ स्वसंरक्षण नक्कीच नव्हतं. ही एका शक्तिशाली शत्रूच्या नेतृत्वाला एकाच घावात संपवून टाकण्याची, ज्याला आधुनिक लष्करी भाषेत आपण डिकॅपिटेशन स्ट्राईक म्हणतो, तशी ही एक अत्यंत प्रगत आणि आक्रमक लष्करी चाल होती, नाही का? तुमचा हा मुद्दा 100% रास्त आणि ऐतिहासिक वास्तवाला धरून आहे. हो ना. जर आपण केवळ बचावात्मक दृष्टिकोनातून याकडे पाहिलं तर आपण महाराजांच्या या रणनीतीच्या बौद्धिक उंचीला न्याय देऊ शकणार नाही. राजापूरच्या फॅक्टरी रेकॉर्ड्सने हे स्पष्ट केलंच होतं की खानाचा हेतू घातपाताचा होता. आणि महाराजांच्या गुप्तचर खात्याने ही माहिती नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवली असणार. हो, नक्कीच. त्यामुळे महाराज तिथे काय होतंय ते पाहूया या भूमिकेतून अजिबात गेले नव्हते. त्यांना माहीत होतं की आदिलशाहीच्या या अवाढव्य आणि खर्चिक मोहिमेचा कणा म्हणजे खुद्द अफजल खान आहे. म्हणजे खान संपला की मोहीम संपली. अगदी. विजापूरचं सैन्य हे बहुतांशी पगारी सैनिकांचं म्हणजे भाडोत्री सैनिकांचं बनलेलं होतं. जर त्यांच्या नेतृत्वाला संपवलं तर ते अवाढव्य सैन्य दिशाहीन होऊन कोसळेल हे महाराजांना पक्क ठाऊक होतं. बापरे, किती दूरदृष्टी होती ही. ही एक अत्यंत धाडसी, आक्रमक आणि शत्रूला मुळासकट उखडून टाकण्याची पूर्वनियोजित योजना होती. स्वसंरक्षण हा त्या मोठ्या राजकीय नीतीचा केवळ एक छोटा भाग होता. आणि या डिकॅपिटेशन स्ट्राईकचा परिणाम किती भयानक आणि अचूक होता हे आपण त्यानंतरच्या युद्धात पाहतो. हो, तोफांचा आवाज झाला आणि पुढचं युद्ध सुरू झालं. तंबूतील घटनेनंतर गडावरून तोफांचा आवाज झाला, जो जंगलात लपलेल्या मराठा सैन्यासाठी हल्ला करण्याचा इशारा होता. पण हे सैन्य लढलं कसं? कारण समोर तर हजारो विजापुरी सैनिक होते ना. तिथेच जावळीच्या भूगोलाचा फायदा मराठ्यांना मिळाला. तोफांचा आवाज ऐकताच जंगलातून, झाडांवरून आणि दऱ्यांमधून मराठा सैन्य बाहेर आलं. म्हणजे चहूबाजूंनी हल्ला. हो, विजापुरी सैन्य आधीच अरुंद वाटांवर अडकलं होतं. त्यांना ना घोड्यावर सवार होता आलं, ना त्यांच्या तोफांना दिशा देता आली. ज्याला आपण बॉटलनेक म्हणतो तशी त्यांची अवस्था झाली होती.
म्हणजे त्यांना पळायला सुद्धा जागा नव्हती तर. अजिबात नाही. मराठ्यांनी वरुण आणि चारही बाजूंनी अचानक आणि इतका भीषण हल्ला चढवला की ते अवाढव्य सैन्य अक्षरशः पालापाचोळ्यासारखं विखुरलं गेलं. हजारो सैनिक मारले गेले आणि विजापूरच्या त्या भव्य सैन्याचा अवघ्या काही तासात पूर्णपणे धुव्वा उडाला. ही लष्करी रणनीती तर थक्क करणारी आहेच, पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की त्या काळातल्या सामान्य माणसांनी, ज्यांच्याकडे आजच्यासारखी विश्लेषण करण्याची साधनं नव्हती, त्यांनी या घटनेकडे कसं पाहिलं असेल. पण प्रश्न असा आहे की आपण याचे पुरावे कुठे शोधायचे. तत्कालीन लेखनाचं आपण जर विश्लेषण केलं ना, तर कृष्णाजी अनंत सभासद यांनी 1697 मध्ये लिहिलेली सभासद बखर, पोवाडा हे अत्यंत महत्वाचे स्रोत आहेत. अच्छा, म्हणजे या साहित्यातून लोकांच्या भावना समजतात आपल्याला. हो, या लेखकांनी आणि तत्कालीन समाजाने या घटनेला एका महाकाव्याचं स्वरूप दिले. सभासद बखर या लढाईची तुलना महाभारतातील भीम आणि दुर्योधन यांच्यातील युद्धाशी करते. अरे वा, म्हणजे थेट महाभारताचा संदर्भ. हो, आणि पोवाडा याची तुलना रामायणातील राम आणि रावण यांच्या द्वंद्वाशी करतो. परमानंदांनी आपल्या शिवभारत या संस्कृत काव्यात तर महाराजांचं वर्णन साक्षात विष्णूचा अवतार म्हणून केलं आहे. बापरे, म्हणजे लोक त्यांना एक दैवी शक्तीच मानू लागले होते तर. नक्कीच. यातून आपल्याला दिसतं की महाराजांना राजकीय वैधतेसोबतच एक प्रचंड मोठी सामाजिक आणि आध्यात्मिक वैधता या एका विजयाने मिळवून दिली. म्हणजे हा विजय केवळ मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर मोठा नव्हता, तर मला वाटतं त्याचा व्यावहारिक किंवा आर्थिक फायदाही प्रचंड मोठा होता. कारण मी वाचलंय की या युद्धातून मराठ्यांच्या हाती अमाप संपत्ती लागली होती. तो आकडा ऐकून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल. किती होती ती संपत्ती? या युद्धातून मराठ्यांच्या हाती साधारण 65 हत्ती, 4000 घोडे, 1200 उंट आणि तब्बल 10 लाख रुपये रोख रक्कम महाराजांच्या खजिन्यात जमा झाली. 10 लाख रुपये त्या काळात? हो, आणि सोबतच विजापुरी सैन्याचा संपूर्ण तोफखाना आणि शस्त्रास्त्रही मराठ्यांना मिळाली. म्हणजे ही तर खऱ्या अर्थाने नव्या राज्याची आर्थिक आणि लष्करी पायाभरणीच होती म्हणावी लागेल. नक्कीच. इतिहासात एक संकल्पना आहे, क्रीगस्टार्ट, म्हणजे जर्मन भाषेत याचा अर्थ होतो युद्धावर आधारित राज्य. क्रीगस्टार्ट म्हणजे तुम्ही असं म्हणताय की हे राज्य फक्त स्वतःचा बचाव करत नव्हतं, तर हे एक असं मॉडेल होतं जिथे युद्धातून राज्याला पैसा मिळायचा आणि त्या पैशातून पुढचं युद्ध लढलं जायचं आणि राज्याचा विस्तार व्हायचा. अगदी नेमकं ओळखलत. कुठल्याही नव्या सत्तेला स्वतःचा विस्तार करण्यासाठी प्रचंड भांडवलाची आणि लष्करी ताकदीची गरज असते. आणि ती गरज ह्या विजयाने पूर्ण केली. हो, प्रतापगडाच्या विजयाने महाराजांना तेच भांडवल दिलं. याच संपत्तीच्या आणि त्या 4000 घोड्यांमुळे वाढलेल्या लष्करी ताकदीच्या जोरावर महाराजांनी अवघ्या 18 दिवसात पन्हाळा किल्ला जिंकला. बापरे, फक्त 18 दिवसात? हो, आणि आदिलशाहीच्या थेट हृदयात धडकी भरवली. हा विजय म्हणजे मराठा साम्राज्याच्या खऱ्या अर्थाने झालेल्या विस्ताराची सुरुवात होती. पण या सगळ्यात मला एक गोष्ट खूप महत्वाची आणि वेगळी वाटते. कोणती गोष्ट? आपण नेहमी युद्धाचा क्रूरपणा, रक्तपात आणि सूड पाहतो, पण युद्ध संपल्यानंतर महाराजांनी काय केलं? त्यांनी युद्धात पकडलेल्या विजापुरी सैनिकांना ठार मारलं नाही. नाही मारला. जे शरण आले त्यांना अभय दिलं. एवढंच नाही, तर त्यांना कपडे, अन्न आणि सन्मान देऊन त्यांच्या घरी सुरक्षित सोडून दिलं. ही गोष्ट तत्कालीन युद्ध नियमांच्या तुलनेत खूपच वेगळी होती. यामागे दडलेलं सत्य म्हणजे महाराजांची राजकीय मुत्सद्देगिरी आणि त्यांची दूरदृष्टी. म्हणजे त्यांना भविष्याचा वेध घेता येत होता. हो, त्यांना माहीत होतं की त्यांचा लढा हा विजापूरच्या राजकीय प्रवृत्तीविरुद्ध आणि अन्यायकारक सत्तेविरुद्ध आहे, त्या सामान्य सैनिकांविरुद्ध नाही जे केवळ पोटापाण्यासाठी लढत आहेत. अगदी बरोबर. शत्रूच्या सैन्याला सन्मानाने वागून महाराजांनी भविष्यातील अनेक शत्रूंची मनं जिंकली होती. आणि याहूनही मोठं आणि आश्चर्यचकित करणारं उदाहरण म्हणजे ज्या अफजल खानाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, त्या अफजल खानाची कबर महाराजांनी स्वतः प्रतापगडावर बांधली. खरंच अंगावर काटा येतोय ऐकताना. किती महान विचार होता हा. ही कृती स्पष्टपणे दर्शवते की हा संघर्ष केवळ कुठल्याही धार्मिक किंवा वैयक्तिक रागापोटी नव्हता. शत्रू मेल्यानंतर वैर संपतं या परंपरेचं ते पालन करत होते. हो, ते तर होतंच, पण त्यासोबतच ती एका नव्या, स्थिर आणि अत्यंत प्रगल्भ राज्याच्या निर्मितीची जगाला दिलेली शांत पण ठाम घोषणा होती. खरंच हे सगळं ऐकताना एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो. आपण अफजल खान वधाची कथा लहानपणापासून ऐकत आलो आहोत, पण जेव्हा आपण त्यातील हे राजकीय, मानसशास्त्रीय आणि सामरिक पदर उलगडतो,
तेव्हा शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच अत्यंत विराट आणि बुद्धिमान बाजू आपल्यासमोर येते. नक्कीच. प्रतापगडाचा रणसंग्राम हा केवळ तलवारींच्या आणि शारीरिक ताकदीच्या जोरावर जिंकलेला विजय नव्हता, तर तो बुद्धिमत्ता, संयम आणि अचूक माहितीच्या आधारावर मिळवलेला विजय होता. आणि म्हणूनच हा इतिहास आजच्या काळातही तितकाच प्रासंगिक आहे. जेव्हा संकटे अवाढव्य वाटतात तेव्हा परिस्थितीचं अचूक आकलन करणं आणि शत्रूच्या मानसिकतेवर मात करणं हाच विजयाचा मार्ग असतो. अगदी खरंय. आजच्या या सखोल विश्लेषणानंतर एक विचार नक्कीच उभा राहतो. कोणता विचार? जेव्हा आपण इतिहासाकडे पाहतो तेव्हा आपण अनेकदा केवळ त्या रक्तरंजित घटना, तो थरार आणि ती तलवारीची धार यांच्यावरच लक्ष केंद्रित करतो. हां, हे होतं बऱ्याचदा. पण आपण केवळ त्या तलवारीच्या धारेकडे पाहायचं की ती तलवार अत्यंत शांतपणे आणि अचूकपणे चालवणाऱ्या त्या तीक्ष्ण आणि प्रगल्भ अशा डोक्याकडे पाहायचं, असा हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कारण खरी ताकद शस्त्रात नाही, तर ती चालवणाऱ्याच्या विचार प्रक्रियेत असते. अगदी उत्तम विचार आहे हा. हा होता आजचा द डीप फ्रूटचा प्रवास. पुन्हा भेटूया एका नव्या विषयाच्या खोल मुळांमध्ये.